30 जागा आम्ही लढवल्या. 30 जागामध्ये 15 जागा जनता जनार्दनच्या आशीर्वाद निवडून आल्या आणि 5 ते 6 जागा आमच्या 100 मताच्या आत पराभूत झालेल्या आहे. म्हणून मला असं वाटतं की जनतेच्या मनामनामध्ये रवी राणा, पाना आणि स्वाभिमान पक्ष हा होता. जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. त्या आशीर्वादाचं खऱ्या अर्थानं सोनं करणं, या महानगरपालिकेचा विकास करणं, विकासाच्या माध्यमातून या शहराचा चेहरा बदलणं हाच आमचा एक संकल्प आहे. भारतीय जनता पार्टीचा आम्ही महापौर बनवणार आहे. त्यात काही शंका नाही. आधी सांगितलं होतं मी इलेक्शनच्या आधी, आताही सांगतो की भारतीय जनता पार्टीचाच महापौर बनवणार आहे आणि बहुमत मोठ्या प्रमाणात आमच्यावर झालेलं आहे. त्याच्यामुळं काही काळजी करायची कारण भारतीय जनता पक्षाने ऐनवेळी तुमच्यासोबतची युती तोडली होती आणि भारतीय जनता पक्षाने असं देखील म्हटलं होतं की आम्हाला कुबड्यांची गरज नाही. असं आहे भारतीय जनता पार्टीचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यासोबत होते. आदरणीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री, अमरावतीचे पालकमंत्री ते माझ्यासोबत होते. आणि काही लोकांनी, अनेक लोकांनी माझ्यावर टीका केल्या, टिप्पण्या केल्या, विरोध केला. त्यांना खऱ्या अर्थानं जनतेने कडक उत्तर दिलेलं आहे. त्यांना त्या ठिकाणी उत्तर देऊन त्यांची जागा दाखवलेली आहे. या ठिकाणी युवा सेना पार्टीला जो आशीर्वाद दिला त्याच्या माध्यमातून टीका करणाऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्तर मिळालं. मी आधीपासूनच भाजपसोबत होतो. भाजप माझ्यासोबत आहे. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं नवनीत राणाचा पराभव झाला, नवनीत राणाचा पराभव झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये होतं की ज्या लोकांनी नवनीत राणाच्या विरोधात काम करून नवनीत राणांच्या विरोधामध्ये फटाके फोडले, केक कापला, अनेक लोकांनी अंदरून सोबत राहून गद्दारी केली, अशा लोकांना महानगरपालिकेमध्ये धडा शिकवण्याचं काम युवा सेना पार्टीच्या माध्यमातून जनतेने केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, मुख्यमंत्री माझ्यासोबत आहे, महसूल मंत्री माझ्यासोबत आहे. म्हणून छोट्या मोठ्या फटाके खाली वाजत राहतात, त्या फटाक्याची मी काळजी करत नाही. बिलकुल. या ठिकाणी शिंदे साहेबांशी मी सकाळी बोललो आणि मला असं वाटतं की आमचं पूर्ण बहुमत झालेलं आहे. राष्ट्रवादीची आम्हाला कुठेही गरज नाही आहे आणि या ठिकाणी पूर्ण बहुमताने भारतीय जनता पार्टीचा महापौर बनणार. मी आधीच सांगितलं, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मजबूत होती त्यांना निवडून आणण्याचं काम आम्ही केलं. ज्या ठिकाणी युवा सेना पार्टी मजबूत होती ते युवा सेना पार्टीचे नगरसेवक निवडून आणले. म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठीच काम करतो. भाऊ मला सांगा, एकीकडे पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांची सभा, 8 आमदार, 2 मंत्री, एवढं सगळं त्यांनी कामाला लावलेलं असताना देखील तुम्ही सिंगल मॅन म्हणून ही निवडणूक लढली आणि घवघवीत यश मिळवलं. या यशाचं गमक काय? बिलकुल. मी जनतेमध्ये राहतो, जनतेचे कामं करतो, जनतेचा विश्वास, गोरगरिबांची, सर्वसामान्यांची ताकद. आणि मला असं वाटते जनतेच्या ताकदीसमोर कुठल्याही नेत्याचं चाललं नाही आजपर्यंत. म्हणून या ठिकाणी जनता जनार्दनचा निर्णय आहे. मायबाप जनतेने या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे आणि ज्या ताकदीनं मी लोकांमध्ये गेलो, फिरलो, ज्या ताकदीचा लोकांना मला रिस्पॉन्स मिळत होता, मला लक्षात आलं होतं की लोकांच्या मनामध्ये पाना आहे, युवा सेना पार्टी आहे आणि या ठिकाणी 6 ते 7 जागा 100 मतापेक्षा कमी मतांनी माझ्या पडल्या. म्हणजे 20 ते 22 जागा येणार होत्या 30 जागा लढल्यानंतर. तर या ठिकाणी मोठं यश या ठिकाणी युवा सेना पार्टीला मिळालेलं आहे. त्याच्यामुळं किती जरी उतरले, लोकसभेमध्ये किती लोक विरोध होते, विधानसभेमध्ये किती लोक विरोध होते, नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी अहोरात्र मी मेहनत केली. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष सुद्धा निवडून आले. यशोमतीताई ठाकूरना भारतीय जनता पार्टीची फार काळजी आहे आणि मी पहिले सांगितलं होतं, राज्यामध्ये अजितदादा आणि शरद पवार एक होतील. सगळ्यात पहिले मी सांगितलं होतं आपल्याला. आताही सांगतो, काही महिन्यामध्ये यशोमतीताई ठाकूर भाजपमध्ये येणार आहे. त्यांना वाटते की कुठे आपला भाजपवर अन्याय नाही झाला पाहिजे, भाजपचं कुठं काही कमी नाही झालं पाहिजे, भाजपला नेहमी मोठ्या प्रमाणात पक्ष तो वाढला पाहिजे भारतीय जनता पार्टी, अशी काळजी यशोमतीताईला आहे. आणि त्याच काळजीपोटी त्या कळकळीची विनंती करताय की भारतीय जनता पार्टी हा आता येणाऱ्या काळात माझा पक्ष राहणार आहे, मी त्या पक्षामध्ये येणार आहे. म्हणून त्या भारतीय जनता पार्टी त्या काळजी करत आहे. यशोमतीताई ठाकूर लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये येतील हे मी आधी सांगितलं
काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यांच्या प्रवेशासाठी तुम्ही मदत करणार का? पूर्ण मदत करणार. त्या ठिकाणी जशी मी इलेक्शनच्या आधी मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट करून दिली होती त्याच पद्धतीनं मी स्वतः त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना वर्षा बंगल्यावर घेऊन जाईल, मुख्यमंत्र्यांची भेट करून देईल आणि यशोमतीताई ठाकूरसुद्धा अंदरून त्यांची छुपी रणनीती चालू आहे, छुपं त्यांचं संपर्कही चालू आहे आणि तो संपर्क छुपा मला चांगला माहीत आहे म्हणून लवकरच तो जनतेसमोर येईल. हो, मला शेवटचा प्रश्न. नवनीत राणांना शेवटी भाजपच्या नेत्यांनी सभेला बोलवणं बंद केलं होतं. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री सोबत असते तरी स्थानिक नेते मात्र एकत्र झाले. एक लक्षात ठेवा, कालपासून 4 वेळा मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालं. इलेक्शनच्या मधात सुद्धा मुख्यमंत्री महोदयांशी माझं बोलणं चालू होतं. बावनकुळे साहेबांशी रोज बोलणं सुरू आहे. त्यामुळं कुठेही आमच्यामध्ये फरक नाही आहे, आम्ही सगळे एक आहे. पण जे फटाके लोंगी फटाके जे खाली वाजतात त्या लोंगी फटाक्याला उत्तर देण्याचं काम जनतेने केलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.